नाही, आमची इच्छा आहे की हे लवकरात लवकर इलेक्शन व्हावं. एक तर हे फक्त कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे ते महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य मायबाप जनता यांना रोज त्यांच्या सुखदुःखात हे सगळी लोकं असतात आणि त्यांचं इलेक्शन पुन्हा पुढे ढकललं आहे. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे खरं तर. कारण नगरसेवक, जिल्हा परिषदचा मेंबर हा आपल्या रोजच्या सगळ्या कामांचा आढावा घेऊन ते पुढे नेत असतो. त्याच्यामुळे आमची मागणी जी सातत्याने राहिलेली आहे की हे इलेक्शन लवकरात लवकर घ्यावं. आणि जो राजकीय प्रश्न तुम्ही विचारला, कुठलाही राजकीय पक्ष हा नेहमीच कुठल्याही इलेक्शनसाठी तयारच असतो. ताई, मात्र या 2 दिवसांच्या बैठकीमध्ये जे तुम्ही घेताय, जे तुमचे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करताय, एकत्रित लढण्याचा सूर आहे का स्वतंत्र लढण्याचा सूर आहे, त्याची चर्चा झाली का? नाही, अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांची चर्चा करूनच निर्णय घेऊ. कुठेतरी आपण पाहिलं तर बारामती आणि इंदापूर मधले जे शिवसैनिक आहेत ते आपल्यावरती नाराज आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांवरती नाराज आहेत. ते असं त्यांचं म्हणणं आहे की सुप्रियाताई आम्हाला मान सन्मान देत नाही आणि आम्हाला सहकार्य देखील करत नाही. ही माझ्या कानावर आलेलं आहे. मी सुषमा अंधारे, संजय राऊत साहेब आणि सचिन अहिर तिघांनाही फोन केलेले आहेत. मी परवाच्या दिवशी 2:30 वाजता पुण्यामध्ये मीटिंगही लावली आहे फक्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी. मी तिघांशी बोलून त्यांचं मार्गदर्शन घेतलं आहे की कुठे काय कमतरता आहे त्याची नोंद घेतलेली आहे. शिवसेना आणि काँग्रेस पक्षांनी जे मला निवडून आणण्यात खूप त्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्याच्यात कोणीही दुखवलं घेतलं असेल तर नैतिकतेने ती माझी जबाबदारी आहे. मी स्वतः सुषमा अंधारे, संजय राऊत साहेब आणि सचिन अहिरांना फोन केला आहे. जे नाराज 5 लोक होते त्यांची नावं मी मागितली आहेत. त्यांना स्वतः मी आज फोन करणार आहे आणि 30 तारखेला मी त्यांना पुण्यात भेटणार आहे. अजून एक विषय म्हणजे वाल्मिक कराड यांचं सातत्याने बीड प्रकरणामध्ये नाव होतं. त्यांच्याच पुन्हा एकदा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आणि त्यामध्ये ते असं म्हटलंय, मी बीडचा बाप बोलतोय, असं म्हणजे त्यांचं वाक्य हे ऐकायला येते त्या ऑडिओ क्लिपमध्ये. आपण कसं बघता याकडे? गेले 45 दिवस सातत्याने आपण ही जी भयानक कथा बघतोय, म्हणजे मला आश्चर्य वाटते की एखादं सरकार किती असंवेदनशील असू शकतं की ज्या चुकीच्या पद्धतीने हे वागतायत, हे नैतिकता तर सोडा, आपल्या संविधानाच्या चौकटीतही वागणं बसत नाही. खूप दुर्दैवी आहे की बीडसारखा एवढा महाराष्ट्रातला, देशातला महत्त्वाचा जिल्हा, त्याची बदनामी करायचं पाप ह्या 2-4 लोकांच्या कृतीमध्ये होतं. हे खूप वेदना देणार आहे. कारण आमच्या सुखदुःखामध्ये बीड जिल्हा हा नेहमी आमच्यावर विश्वासाच्या नात्याने राहिला आहे. त्याच्यामुळे बीडकरांवर आमचं अतिशय प्रेम आहे, ऋण आहेत. त्याच्यामुळे बीड सारखा महत्त्वाचा, एवढा आम्हाला प्रेम देणारा, सहकार्य, साथ देणारा, आमच्या सुखदुःखातला हा जिल्हा, आमचं कौटुंबिक संबंध त्या बीड जिल्ह्याची आहेत, ते ह्या सगळ्यांच्या कृतीमध्ये जे खराब होते खूप वेदना देणार आहे. आणि माझी सरकारला विनम्र विनंती आहे की कधीतरी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने नैतिकतेत काहीतरी निर्णय घ्यावा. पण प्रश्न असा उपस्थित होतो की वाल्मिक कराड यांच्याकडे कुठलं संविधानिक पद नाहीये, जे त्यांच्या जे निकटवर्तीय आहेत आणि ते राष्ट्रवादीचे आता मंत्री देखील आहेत, त्यांचा हात आहे का, असं एक शंका येते. हो, असं तुमच्या चॅनलवरच सातत्याने येतं आणि मी नैतिकतेवरच बोलते. मी कोणावर आरोप गेल्या 45 दिवसात केले नाही. मी नैतिकता या सरकारमध्ये आहे का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आणि नैतिकतेने आपण निवडून कशासाठी येतो, आपलं राजकारण कशासाठी आहे, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी ती एक सेवा आहे. आणि त्या सेवेचं रूप, हे भयान रूप ह्या 2-4 लोकांच्या ज्या ऑडिओ क्लिप्स येत आहेत, त्यांचे कारनामे बाहेर येत आहेत, हे प्रचंड अस्वस्थ करणार आहेत. आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला, जो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्याला न शोभणार आहे. आता आपण कुठेतरी कायदा सुव्यवस्थेबाबतच बोलतोय. तर बाबा सिद्दीकी यांची मध्यंतरी हत्या झाली होती, त्यावरून जिशान सिद्दीकी जे आता सरकारमध्ये देखील आहेत, त्यांचं म्हणणं आहे की बरोबर रित्या तपास होत नाही, जे बिल्डर आहेत त्या बिल्डरवर कारवाईच होत नाही. त्यामध्ये मोहित कंबोजींचं देखील नाव आलंय. मला ह्याची फारशी माहिती नाही. तुमच्या चॅनलवरच मी आज खरं तर सकाळी ती ब्रेकिंग पाहिली. पण ह्या सगळ्या परिस्थितीत मला असं वाटतं, मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार ह्यांच्याच पक्षावर हा एवढा अटॅक का होतो आहे. म्हणजे सातत्याने तुमच्या चॅनलवर मी पाहते की मग धनंजय मुंडे असतील आणि किती किती नेते मी तुम्हाला दाखवू, ह्या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार ह्यांना टार्गेट केलं जातंय का, असं मला सारखं वाटतं तुमचं चॅनल बघितलं. ताई, कोण करते आणि का करते असं वाटतं? मला कसं माहिती असेल कोण करते?
कोणीतरी करतंय ना. आणि अनेक म्हणजे सगळ्याच पक्षाचे आणि सत्ताधारी लोक जास्त अटॅक करतात, ह्याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणजे एकत्र तुम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम करून इलेक्शन लढला, मग अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारनाच का टार्गेट केलं जातं या सरकारमध्ये? निवडणुका संपली, उपयोग संपला. मला नाही याचं उत्तर नाही, माहिती कुठेतरी बाबा. सरकार स्थापन झालं, सरकार स्थापन झाल्यानंतर जे मुख्यमंत्री पदाची शपथ ती थोडीफार उशीर झाली, त्यानंतर मंत्रिपद वाटपासाठी उशीर झाला, त्यानंतर पालकमंत्री पदावरून पुन्हा वादे, म्हणजे कुठेतरी काहीतरी बिनसलंय असं वाटतंय का आपल्याला? खूप दुर्दैवी आहे. जवळपास 2 महिने संपून गेलेत, 60 दिवस उलटून गेलेत हे सरकार आल्या. एवढा मोठा मॅन्डेट मिळालेला या सरकारला, एवढा मोठा मॅन्डेट, पण हे सरकार गो स्लो काय ह्याचं उत्तर खरंच मला माहिती नाही. इट्स अ प्रॉब्लेम ऑफ टू मेनी. म्हणजे यामुळे महाराष्ट्राचं नुकसान कुठेतरी होतं. अर्थातच महाराष्ट्राचं नुकसान. तुमच्या प्रश्नातच माझी उत्तर आहे. ताई, दौंडमध्ये एक घटना घडलेली आहे. 100 रुपयासाठी अल्पवयीन मुलांनी एका मुलीची बलात्कार करून हत्या केलेली आहे, अशी घटना घडली. या सगळ्यात मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल झालेला. मात्र अशा घटना महाराष्ट्रात घडताना पाहायला मिळतं. फक्त 100 रुपयासाठी मला तुम्हाला सांगू, मला एक महिला, एक लोकप्रतिनिधी म्हणून मला एक गोष्ट सातत्याने जाणवते की वर्दीची भीती कमी झाली आहे का या राज्यात? ज्या पद्धतीने तुमच्याच एका चॅनलवर मी एका कोणतरी वाहन चालक होते, ते दमात घेत होते एका पोलिसवाल्याला. ज्या पद्धतीने क्राईम वाढतोय ह्याचा अर्थ वर्दीची भीती कमी. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे आणि देवेंद्र फडणवीसांकडून माझ्या अपेक्षा आहेत. कारण जरी आम्ही एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करलो असो, आज ते एवढा मोठा मॅन्डेट घेऊन आज ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि सगळ्याच गोष्टीत राजकारण आणणं गरजेचं नसतं. त्याच्यामुळे एक महिला म्हणून, एक आई म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक महाराष्ट्राची नागरिक म्हणून माझी त्यांना विनम्र विनंती आहे की लॉ अँड ऑर्डरबद्दल थोडंसं गांभीर्याने आपण सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. मी गेले महिनाभर त्यांना हे बीड आणि परभणीच्या घटनेनंतर विनंती करते की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. महाराष्ट्रामध्ये आज जी कटुता, ज्या पद्धतीने गेले 2-2.5 महिने जे वातावरण आहे हे महाराष्ट्राची चांगलं नाही, कुठल्याही समाजासाठी चांगलं नाही. तर का नाही एक ऑल पार्टी मीटिंग म्हणून आपण सगळे मिळून महाराष्ट्राची आन बान आणि शान ही पुन्हा आणूया. ते सोन्याचे दिवस महाराष्ट्राबद्दल ह्याच्यात आपण काम करणं गरजेचं आहे आणि हे सामाजिक दृष्टिकोनाने केलं पाहिजे, फक्त राजकीय नाही. पुण्यातीलच एक तरुणीने एक ट्विट केलेलं आहे, तर त्यांनी तुम्हाला सुद्धा टॅग केलेली आहे. मला टॅग केलंय? हो, तुम्हाला सुद्धा टॅग केलेलं आहे. त्यामध्ये तुमच्याच पक्षाचे पदाधिकारी आहेत, जे वकील आहेत, ते तिला त्रास देत आहेत आणि त्या ठिकाणी सगळे खोटे पुरावे सादर करतायत, तिच्या कुटुंबाला धमकावतात असा आरोप तिने या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला आहे. कुठेतरी याची दखल पक्ष म्हणून तुम्ही अर्थातच पक्ष घेईल, साहजिकच आहे. काय इश्यू आहे मला माहिती नाही आणि मला टॅग केलं असेल तर मी तर काय ट्विटर नाही पाहिलेलं, पण टॅग केलं असेल किंवा नसेल, ह्या राज्यामध्ये कुठलीही कृती जर चुकीची झाली असेल तर अर्थातच त्याची नोंद घेतलीच पाहिजे माणुसकीच्या नात्याने. आणि काय नैतिकता आहे का नाही? माझ्यात अजून नैतिकता जिवंत आहे. ताई, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय देण्यात आला की अटल सेतूवरचा जो टोल आहे तो 1 वर्षासाठी तसाच राहणार आहे. अटल सेतू हा मुंबईचा एंट्री पॉईंट आहे. रायगडवरून येताना मुंबईच्या एंट्री पॉईंटला अटल सेतू लागतो. जेव्हा आचारसंहिता सुरू झाली होती तेव्हा सरकारने सांगितलं होतं किंवा त्याच्या आधी निर्णय दिला होता की 5 एंट्री पॉईंट्सवरचे जे टोल आहे ते आम्ही माफ केले. मग अटल सेतू का नाही? तो टोल तसाच ठेवला अजून. एक तर टोलचा विषयच नाही आहे. तुम्ही जर डेटा पाहिला तर जे फुटफॉल जेव्हा आपण म्हणतो किंवा ज्या वेगाने त्या नंबर्स ऑफ गाड्या जायला पाहिजेत, तो डेटा, हा माझा डेटा नाही, हा सरकारी डेटा आहे. सरकारी डेटाच्या प्रमाणे 4 ते 5% लोक ह्या राज्यातले, ह्या शहरातले ते इन्फ्रास्ट्रक्चर वापरत आहेत. त्याच्यामुळे हे सगळे सेतू झाले. अर्थातच मी खूप मला खूप सोयीचा आहे तो रस्ता, मला का नको वाटेल तो, पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने एवढा मोठा निधी किंवा टोलच्या बाबतीत एक सारखे बदल ह्या सरकारच्या माध्यमातून होत राहतात. आणि हे फक्त पॉलिसी प्री इलेक्शन अँड पोस्ट इलेक्शन, आणि ह्याच सरकारचा लाडका शब्द आहे गली की हड्डी, चुनावी जुमला, हे शब्द आपण सगळ्यांनी पाहिले. तर मला काय आश्चर्य वाटत नाही. सिद्धिविनायक मंदिरामध्ये एक निर्णय घेण्यात आलाय की अंग प्रदर्शन करणारे कपडे जर घातले तर त्यांना आतमध्ये प्रवेश नाही. मला याचा अर्थच कळत नाही, त्याच्यामुळे मला बघावं लागेल ते. अंजली दमानींनी काल
पुन्हा एकदा मागणी केलेली आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची, परंतु अजूनही त्यांच्या राजीनाम्यावर कुठेही भाष्य केलं गेलं नाहीये. सरकार त्यांचा राजीनामा का घेत नाहीये? सरकार घाबरतंय का? सरकार का घेत नाही मला माहिती नाही, पण पहिल्या दिवसापासून श्री अमोल कोल्हे आमचे पक्षाचे नेते आणि आमचे खासदार आणि मी स्वतः, संदीप क्षीरसागर, त्यानंतर जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अनेक आणि बजरंग अप्पा सोनवणे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार, त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचे अनेक आमदार, त्यानंतर काँग्रेसचे नेते असतील किंवा शिवसेना, सगळ्या पक्षांच्या नेत्यांची एकच मागणी आहे. भारतीय जनता पक्षाची पण, अजित पवारांच्या पण पक्षाची, शिवसेनेची पण, उद्धवजींचं पण तेच मत आहे. ह्या सगळ्यांचं एकच मत आहे की बाकी राजकारण होत राहिलो, नैतिकता आहे का नाही, या सरकारनी नैतिकतेच्या बळावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हे आमचं पहिल्यापासून मत आहे की नैतिकता, त्या मुलांचे अश्रू बघावं. परभणी आणि बीडमधल्या ज्या घटना आहेत त्या अतिशय वेदना देणार आहेत, अस्वस्थ करणार आहेत. संतोषची जी लेख भाषण करते, म्हणजे असं जड अंतःकरणात मी तुम्हाला जेव्हा जेव्हा त्या लेखीला मी भाषण करताना बघते तेव्हा मला असं वाटतं की इसके खेळणे कूदने के दिन आहे. अभ्यास, शाळा, मैत्रिणी, मजा, चॉकलेट खा, हे करायचे दिवस आहेत. आणि आज ही मुलगी स्वतःच्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आज जंग पसरते. हे वय आहे तिचं हे करायचं. एक समाज म्हणून आपण फेल झालो आहे सगळे. तेवढी नैतिकता आमच्यातही जिवंत आहे, आणि ती नसेल तर मग तुम्हाला लोकप्रतिनिधी असायचा अधिकारच नाही. ताई, तुमच्या जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अनिल देशमुख असतील किंवा इतर संजय राठोड, तुम्ही तुमच्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले, मग हे सरकार का घेत नाहीये? कारण का आमच्या सरकारमध्ये नैतिकता होती. सरकार सत्ता ही लोकांची सेवा करण्यासाठी असते, त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी नसते. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एवढ्या कुटुंबांवर एवढा अन्याय करून अजूनही, म्हणजे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की त्या ICUमध्ये 17 बेड्स मोकळेत. काय काय भयान चित्र उभं राहत आहे. अजून ते दुसरे कोण मुंडे आहेत त्यांची ज्या निर्गुणपणे हत्या झाली, शॉकिंग आहे. म्हणजे अशी त्या मुंडेंची हत्या होते आणि त्याची नोंद पण घेत नाही, आणि त्याच्यात परत ह्यांचंच नाव येतं आहे त्या मुंडेंच्या हत्येमध्ये. त्यामुळे जी बातम्या तुमच्या चॅनल्स असेल किंवा हे दुर्दैवी आहे की हे सरकार एवढं असंवेदनशील का आहे. काल अंजली दमानियाजी पण तुमच्या चॅनलवर मी त्यांचं पाहिलं, तिथे तर ऑफिस ऑफ प्रॉफिट, तुम्हाला आठवत असेल सोनिया गांधींच्याबद्दल असं जेव्हा ऑफिस ऑफ प्रॉफिट झालं होतं तेव्हा सोनिया गांधीजींनी राजीनामा दिला होता. आपल्याला आठवतं, तो खासदारकीचा होता फक्त, तो काय मंत्रिपदाचा पण नव्हता, खासदारकीचा दिला होता. आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटमधून राजीनामा देऊन त्या पुन्हा निवडून आल्या होत्या. अशी उदाहरणं आहेत, ह्याला नैतिकता म्हणतात. हे खूप मी म्हणून म्हणले की जड अंतःकरणाने मी म्हणते की या सरकारमध्ये माणुसकी, नैतिकता आहे का नाही. आणि एवढं मोठं मॅन्डेट या राज्याने त्यांना दिलं तरी हे होत नाही. खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती. झालं सगळ्यांचं मराठी खासकर पुणे में गोयलन बैरे पानी उसकी असली वजह है. राज्य सरकार की मंत्रिमंडल बैठक में आज फैसले हुए कि कुछ SOP तैयार की गई है और साथ ही साथ एक टास्क फोर्स भी उन्होंने बनाया हुआ है. लेकिन दूषित पानी सबसे बड़ी वजह है. अब तक दूषित पानी पुणे जैसे शहर को न मिल पाना एक बड़ी वजह, और इसकी इस तरह के रोगों का फैलना, इस पर क्या कहेंगे सरकार? नहीं, मैं तो बहुत सालों से ये दूषित पानी के बारे में काम करती आ रही हूँ, केंद्र सरकार हो या राज्य सरकार हो. मतलब पिछले हफ्ते ही मेरे निर्वाचन क्षेत्र में बारामती जो तालुका आता है वहाँ जो पानी का पोल्यूशन हो रहा है उसके बारे में मैंने कलेक्टर से भी बात की थी. हमने जाके उनसे मिले भी थे. गोखले इंस्टीट्यूट से विनती भी की है कि आप इस पोल्यूशन के बारे में देखें. उस हिसाब से जो उजनी डैम है वहाँ भी हमारी यही दिक्कत आ रही है. तो वाटर पोल्यूशन, पानी का जो पोल्यूशन आज हो रहा है उसके लिए हम बड़ी ताकत से काम कर रहे हैं और सबसे विनती कर रहे हैं कि इसको हाई प्रायोरिटी पे लिया जाए. इस जैसे रोग हैं उनके लिए सरकार अभी जो कदम उठा रही, लग रहा है कि वो कारगर है आपको? नहीं, सरकार, केंद्र सरकार से भी बात करनी चाहिए, एक्सपर्ट्स से करनी चाहिए. देश में बहुत अच्छे डॉक्टर्स और टेक्नीशियंस और एक्सपर्ट्स हैं, तो उनकी राय लेके जो टास्क फोर्स आगे लेके जाएगा, से हम सब उनकी पूरी ताकत से सरकार के साथ में इस मामले में खड़े रहेंगे.
ताई सैफ अली खान वाले मामले में विपक्ष पहले दिन से ही पुलिस की कार्रवाई पर सवाल खड़े कर रहा है। कल मुख्यमंत्री ने खुद आकर मीडिया के सामने ये कहा कि जांच जो है वो सही दिशा में जा रही है, लोगों को भ्रमित करने का काम किया जा रहा है। वो जल्द से जल्द पुलिस को कहेंगे कि मीडिया को स्पष्टीकरण दे। क्या आप मानती हैं कि इस पूरे प्रकरण में कुछ तो फिशी है? फिशी है मैं नहीं कह सकती, लेकिन इतना ज़रूर कह सकती हूँ जिस तरह से जो आपके टीवी पे ही आ रहा है कि गलत आदमी को उन्होंने पुलिस स्टेशन बुलवाया, किसी की शादी टूटी, किसी की नौकरी चली गई। मेरे ख्याल से मुझे तो महाराष्ट्र की पुलिस पे बहुत अभिमान है। बहुत अच्छी टीम पुलिस की हमेशा महाराष्ट्र की रही है। पता नहीं अभी क्या हो रहा है, समझ में नहीं आ रहा है। तो मेरे ख्याल से पारदर्शक काम पुलिस ने करना चाहिए, और अगर वो आके एक अच्छा सा स्टेटमेंट करे तो इस देश को पता चले कि सच क्या हुआ है, और अगर गलत आदमी को अरेस्ट की है तो वो क्यों की गई, उसका पूरी इंक्वायरी होनी चाहिए। कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने कल कुंभ को लेकर एक बयान दिया और ये कहा कि गंगा में डुबकी लगाने से गरीबी दूर नहीं होती है। बीजेपी और महायुति के लोग या केंद्र लेवल पे जो बीजेपी के लोग हैं वो ये कहते हैं कि उन्होंने हमारी धार्मिक आस्था को ठेस पहुंचाई है। देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को उनके मन में जो बात है बोलने का अधिकार होता है। तो मेरे ख्याल से एक सशक्त लोकतंत्र में हर एक का एक मत होता है। तय दिल्ली में विधानसभा चुनाव है, आम आदमी पार्टी अलग चुनाव लड़ रही है, कांग्रेस अलग चुनाव लड़ रही है। टीएमसी जो है शत्रुघ्न सिन्हा उनके सांसद हैं, वो कहते हैं कि वो आम आदमी पार्टी के लिए प्रचार करेंगे। अखिलेश यादव सपा के हैं, वो कहते हैं कि आम आदमी पार्टी के लिए प्रचार करेंगे। कांग्रेस जो है वो अकेले दिखाई दे रही है फिर से। और इस तरीके के जब सवाल रेज होते हैं तो फिर यही सवाल होता है कि क्या इंडिया गठबंधन जो है एकजुट नहीं है? क्यों इंडिया गठबंधन? एनडीए कहाँ है? एनडीए की भी पार्टियां अलग ढूंढ रही है, तो आप सिर्फ टारगेट क्यों कर रहे हैं इंडिया अलायंस को? एनडीए का जो गठबंधन है उनके मित्र पक्ष भी अलग अलग लड़ रहे हैं। नहीं, लेकिन जिस तरीके से अखिलेश यादव हो, क्यों वैसा ही हुआ है? शत्रुघ्न सिन्हा हो, सिर्फ आम आदमी पार्टी के लिए प्रचार कर क्यों? रहे हैं। तो फिर दिल्ली में कांग्रेस तो फिर अकेली दिखाई दे रही है। क्यों? बीजेपी भी अकेली है ना। अजीत पवार की एनसीपी भी लड़ रही है, तो वो तो गठबंधन में है ना, दिल्ली में और महाराष्ट्र में। तो हमारे लिए एक कायदा और एनडीए के लिए एक कायदा, दोनों तरफ से पूछिए कि बीजेपी भी अकेली पड़ गई है और कांग्रेस भी अकेली पड़ गई है। इस हिसाब से, आपके हिसाब से तो ताई शेवटचा प्रश्न नहीं, एक पुन्हा मिनट, दूसरा सवाल ये कि खासकर अभी जो सिद्धिविनायक न्यास ने जो पत्र निकाला है उसके मैं ठीक रीड करूं तो उन्हें साफ साफ ये कहा हुआ है कि असात्विक वेशभूषा जैसी कटी फटी जीन्स, स्कर्ट एवं अंग प्रदर्शक उत्तेजित अशोभनीय वस्त्र पहनकर प्रवेश न करें, आपको प्रवेश नहीं दिया जाएगा। लगता है ये सही कदम है? इस पर किसी अमेंडमेंट की आप गुंजाइश समझते हैं? नहीं, मेरे ख्याल से उनको पूछना पड़ेगा कि एग्जैक्टली क्या वो कहना चाहते हैं इस बदले, क्योंकि हर बच्चे क्या आजकल पहनते हैं, अलग अलग पहनते हैं। तो ये जो भाषा है वो मुझे समझ में नहीं आई, तो मैं ज़रूर पता ज़रूर करूँगी कि क्या उनके मन में है, वो समझ तो ले क्या है। कई बार मंदिरों में हम देखते हैं कि इस तरह के ड्रेस कोड लागू होता है, इसे ड्रेस होना चाहिए, भारतीय संस्कृति को दिखाने वाले ही कपड़े पहन कर आए। नहीं, मेरे ख्याल से वो नहीं लिखा, मुझे नहीं लग रहा है वो इन्होंने लिखा है ऐसा कुछ, बट पता तो चले, उनसे एक बार बात करके समझ तो ले कि उनको क्या कहना है। ताई, हिंदी में एक अंतिम सवाल। बीएमसी चुनाव को लेकर सुप्रीम कोर्ट में सुनवाई थी, फैसला आना था ये कहा जा रहा था, लेकिन कहीं ना कहीं डेट आगे बढ़ा दी गई है। क्या कहेंगे, एक लंबी देरी पहले से और फिर सुप्रीम कोर्ट में भी इस तरीके से? हमारी इच्छा है कि जल्द से जल्द इलेक्शन हो, कि कॉरपोरेटर और जिला परिषद का इलेक्शन, ये जो डिवीजन ऑफ पावर, ये पावर एक जगह सीमित नहीं रहनी चाहिए, वो वहाँ आखिरी जो है उस आदमी को ताकत या महिला को ताकत देनी चाहिए डिसीजन मेकिंग में। इसीलिए ये इलेक्शंस बहुत ज़्यादा मायने रखते हैं और बहुत विलम्ब हो गया है इसमें। तो हमारी मांग रहेगी कि इलेक्शन जल्द से जल्द हो। ताई, शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा आहे, कारण का आज मंत्रिमंडळाची बैठक होती, ते ठाण्याच्या निवासस्थानी आहेत, मात्र ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होते। पालकमंत्री पदावरून ते नाराज असल्याची चर्चा आहे, कारण का रायगड आणि नाशिक दोन्ही पालकमंत्री पदे त्यांना मिळत नाही अशी चिन्ह दिसत आहेत। मला नाही माहिती बाबा याच्यातली माहिती, तुम्ही हे सगळे प्रश्न मंत्रालयाला विचारले पाहिजे, मी कसं उत्तर देणार? कोण नाराज आहे? नाराज असले तर माझा काय संबंध त्याच्याशी? एक त्यांच्या अलायन्सनी तो सॉर्ट आउट केला पाहिजे ना, आम्ही त्यांच्या विरोधात लढलोय, त्याच्यामुळे जर आमच्यातलं कोण नाराज असतं तर नाराजी काढायची नैतिक जबाबदारी माझी आहे,
पण त्यांच्या काय युतीच आहे ना त्यांच्या युतीमध्ये कोण नाराज आहे त्याचं ओझं मी थोडी घेऊ, त्याचं ओझं त्यांनी घ्यायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.